तर सामन्याला सुरुवात होते. या लढतीला आपण बघू शकाल दोन संघ या लढतीमध्ये एका बाजूला प्रेम एंटरटेनमेंट पनवेल आणि दुसऱ्या बाजूला ठाणे कल्याण ग्रामीण दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ऐकूयात आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या शुभ मांडून खेळाच्या पहिल्या सत्राचं धावतं वर्णन व्हॉइस ऑफ द सर सौरभ पाटील. धन्यवाद. थँक्यू करंजी काढन. पहिलाच बॉल इथे शपा केला एंडपिचच्या वरनं उडवलाय. चेंडू सरळ चाललाय मिन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा हा चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. मेगा फायनलचा सामना इथे मैदानामध्ये रंगलाय. ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स विपक्ष प्रेम एंटरटेनमेंट पनवेल नाणेफेकी जिंकून इथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स संघानं. कारण की काहीतरी रणनीती असेल. मात्र या प्रथम क्रमांकाचा मानकरी कोणता संघ होईल, ठाणे कल्याण ग्रामीण की प्रेम एंटरटेनमेंट पनवेल, हे जरा काळवेल सांगेल. हा प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल याच्यासाठी केला होता अभ्यास की शेवटचा क्षण गोड जावा. आणि हा शेवटचा क्षण इथे मेगा फायनलची मॅच पहिल्याच बॉल वरती इथे अक्षय भोईरनं स्टार्ट केली आहे चौकाराना. आताचा हा बॉल फ्रंट फुटला येऊन गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं. इथे थोडी मिसफील झाली आणि या बॉल वरती एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. या 5 धावा. मागच्या मॅच मध्ये मी म्हणेन काय फलंदाजी केली होती अक्षय भोईरनं. ज्यानं 44 धावेचा वन पार करताना ज्यानं एका हाती किल्ला रवला होता. 34 धावेची बाजार केली गेली होती. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता. षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इथे मात्र सुरेख पद्धतीने इथे चेंडू चाललाय बिन विकेटच्या दिशेनं आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हॅलो 2 धावेच्या मदतीनं या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 2 ने पुढे जात आहेत. 7 धावा. आताचा बॉल उडवलाय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिला धक्का यावेळेला ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाला. राजेश बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. तर आई फोटो स्टुडिओचे प्रोफायटर किशोर म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आणि त्याचप्रमाणे बॅनर हिटिंग साठी डायरेक्ट जर बॅनरला चेंडू लागला तर 500 आणि टप्पा लागला तर 300. इथे पहिल्याच मात्र यावेळेला पहिला धक्का टीम ठाणे कल्याण ग्रामीण संघाला. राजेश केली संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दत्ता आला. या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा बॉल इथे बॅटची नॅरेज लागली होती मात्र फर्स्ट मध्ये डायरेक्ट हिट. इथे हिट झाला असता तर दत्ताला यावं लागलं असतं माघारी. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. यावेळेला 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. काय मागची मॅच जिंकली इथे 18 धावा रोखल्या गेल्या. यावेळेला प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या बाजूनं काय गोलंदाजी केली. मात्र असं वाटलं होतं की 18 धावा सहजरित्या पार केल्या जातील. काय गोलंदाजी अचूक मारा केला या गोलंदाजाने. आताचा हा बॉल सुरेख पद्धतीने इथे मात्र स्वतः क्रीज वरतून बाहेर निघत असताना बॅटची विकेट कीपर जज मात्र लागणारा दुसरा धक्का ठाणे कल्याण ग्रामीण संघाला. डीजे. थँक्यू डीजे. आणि दुसरा धक्का या वेळेला टीम ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाला. इथे दत्ता मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय. षटक क्रमांक इथे P1 पापेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज सागरनं
ज्यांना 8 धावा खर्च करत असताना ज्यांना 2 फलंदाजांना बाद केलं. काय गोलंदाजी इथे मात्र मी म्हणेन करत असताना आता नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय भोईर आलाय आणि गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत देवेशचा वापर. काय इथे मात्र देवेश इथे सज्ज होईल या दुसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट राऊंड विकेट. आताचा बॉल हुक केलाय. जसा चेंडू रिंगणात आला तसा अवकाशाला गवसणी घालणारा बिग बॅट टू स्क्वेअर लेग लॉंग लॉंग बिग वे आकाश भोईर नावाचा हा फट टोकतोय षटकार साधावा. थँक्यू डीजे. आल्या आल्या देवेश स्वागत केलं अक्षय भोईरनं. षटकारानं सफल झाले. बॉल बॅट वरती आला तसाच मात्र चेंडू क्षेत्र निवडलं होतं. डिबॅकूट स्क्वेअर लेगचं लॉंग लॉंग बिग बेग षटकार बघायला भेटला. अक्षय न षटकाच्या मधीनं धावबलकावरती धावा 14 धावा. एक मोठा फलंदाज रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी मात्र यावेळेला देवीच्या पाट्या संघाच्या बाजूने करतोय. आता मात्र अपील. इथे अपीलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. षटकार मारल्यानंतर इथे जागेवरती ठेवलं जातं. अक्षय भोईरला हाता हा येणारा निर्धाव बॉल. निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 14 धावा. 14 धावा धावपलकावरती या मैदानामध्ये लागल्या जात आहेत. 3 षटकाचा सामना आहे. 14 धावा धावपलकावरती. सामना खूप मेगा फायनलचा. जो मात्र इथून हा सामना जिंकेल ना तो या स्पर्धेतील मात्र विजेता संघ होईल. इथे मात्र बघू शकाल आपण काय चौथा मात्र या बॉल वरती इथे पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. 16 धावा. 16 धावा धावपलकावरती. सोळा धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल देवेश तो अक्षय. आताचा हा बॉल कट केला हलक्या हाताने. चेंडू सरला गॅप आपण ढकलला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडे थंबल झाले त्याचा फायदा उचलला संजय भोईर आणि अक्षय भोईर. धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र थोडा थ्रो सुद्धा खेळावा आला होता आणि 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 18 धावा. 18 धावेचा जर विचार केला इंटरनॅशनल ची जर्सी आता मात्र भारताचा कॅप्टन कूल आहे. मात्र विराट कोहली ची जर्सी 18 नंबरची 18 धावा धावपलकावरती लागल्या जातात. ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या या मैदानावरती मेगा फायनलचा सामना आहे. इथे मात्र अक्षय भोईरला आता कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. आताचा बॉल सफल झालेत. चेंडू फेकून दिलाय. या वेळेला डीप बॅक टू स्क्वेअर लेग लॉंग लॉंग बिग वे अक्षय भोईरच्या बॅट बंदाला हा दुसरा धमाका साधावा. षटकार धावपलकावरती धावा 24. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल हुक केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. इथे कोणतीही चुकी होणार नाहीये. आता मात्र कॅच वगळली आहे. अक्षय भोईरला मात्र इथे माघारी यावं लागेल. वादवी खेळीची मात्र वादवी खेळी इथे मात्र बंद झाली आणि मात्र लागणारा हा 3रा धक्का या वेळेला ठाणे कल्याण ग्रामीण संघाला. अक्षय भोईर बॅक टू डगआउट. पहिली
2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12-24 धावा. इथे मॅच काय मागची झाली होती, सेमीफायनलची सामना झाला होता. यावेळेला या खांबोटे विभक्ष प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या बाजूनं इथे मात्र मैदानामध्ये कष्ट केले या गोलंदाजांनी प्रेम एंटरटेनमेंट पनवेलचा आणि यश नक्कीच त्यांना भेटलं. आता या षटकातील हा बॉल इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू स्टफ केला. आउटफील्ड थोडी फास्ट आहे इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे मात्र केल्या जात आहेत पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 26 विदाउट 3 विकेट लॉस्टेड. टीम ठाणा कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स धावफलकावरती धावा 26 धावा. हा सामना कोण जिंकणार? आता या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचा वर्ष पहिला आहे. 2020-2021 मध्ये ही स्पर्धा प्राधान्य केली जाते आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होणार या मैदानावरती? ठाणे कल्याण ग्रामीण की प्रेम एंटरटेनमेंट? येणारा काळ वेळ सांगू शकेल ही मॅच इथे कोण जिंकणार. आणि हा चेंडू आला पुन्हा हा निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 26 धावा. उत्तम ठोंबे समाजसेवक खोणी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थान पाहतोय. इथे झेल झाला जमिनीला दान शेवटच्या क्षणाला. इथे मात्र या वेळेला झेलला केलं जातं, इथे मात्र जमीनला दान. आणि या बॉल वरती आल्या एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. या वेळेला 27 धावा धावफलकावरती ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशन संघाच्या षटकातील हा बॉल हुक केलाय. मोठा फटका इथे मात्र शेतकऱ्याच्या डोक्यावरनं इथे पुढे आले आणि स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर संजय भोईरच्या बॅटमधनं संघर्षाचा शंख दाखवत असताना ठोकतोय चौकार. 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 31 धावा. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 बॉल वरती किती धावा येतील या षटकातील हा बॉल. आताचा बॉल सुरेख पद्धतीने स्ट्रॉंग अपील इथे मात्र लेग बिफोर. आणि मात्र आता यावं लागेल संजय भोईरला माघारी. लागला चौथा धक्का ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाला. डीजे थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा 31 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधला. समोर फलंदाज आताचा हा बॉल फ्रंट फुटला मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फलंदाज बाद. आणि धावफलकावरती धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर यावेळेला ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या धावफलकावरती धावा 31 धावा. आणि येणारे 31 धावा. आणि येणारे आता बॉल असतील 18 आणि जिंकण्यासाठी कराव्या लागतील धावफलकावरती धावा लगवल्या 31 आणि येणारे आता बॉल असतील 18 आणि जिंकण्यासाठी कराव्या लागतील 32 धावा. या 32 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील? कारण की नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजावर निर्णय घेतला हा अचूक निर्णय ठरला का या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या बाजूनं? कारण की धावफलकावरती धावा लगवल्या फक्त 31 आणि येणारे 18 बॉल आता जिंकण्यासाठी करावा लागतील 32 धावा प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाला. त्या 32 धाव्यांचा पाठलाग रोखला जाईल का या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशनच्या बाजूनं, की या 32 धावा पार केल्या जातील या प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाच्या बाजूनं? तर या मॅच कोण जिंकणार आणि कोण होणार या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी या
वैकुंठवासी हबप मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावरती वर्ष पहिले आहे. कोण होणार या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी? तर ऐकूया एका जबरदस्त समालोचक करण काळण यांना. मायक्रोफोन वरती करणजी काळण. तर माननीय श्री नुकताच यांचं आगमन झालं उत्तमजी ठोंबरे साहेब यांचं इथं आगमन झालं. तर किशोर म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन सन्मानित करत आहे. ओटू मायक्रोफोन वरती करण काळणे यांना. हेलो हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो थोडासा वॉल्यूम द्या डीजे मास्टर. मॉनिटर आणि आउटपुट देखील. हेलो चेक. थँक्यू थँक्यू. सौरभ पाटील समरभूमीचे सणदी मालक शतयुद्धाचे मानकरी रणफंदीची जात आमुची आम्हा कोण भयभीत करी आम्हा कोण भयभीत करी. मेगा फायनलचा सामना तुमच्या समोर रंगत असताना ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन ची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना 10 संघांचा समावेश असलेली स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडा अंगणावरती तुम्हाला आज अनुभवायला मिळाले. अखेरचा सामना अखेरचं सत्र ज्यामध्ये आपण संघ बघतोय. एका बाजूला प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या विरोधात संघ पाहायला मिळतो तो फोटोग्राफर फायटर्स. माफ करा, प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या विरोधात ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स हा संघ या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी लक्षात आहे ते चौकार संजयने देखील एक चौकार ठोकला. राजेश सस्त्यामध्ये परतला. दत्ता अकाउंट ओपन करू शकेल आणि चेतनने 3 धावसंख्येचं योगदान दिलं आणि एकंदरीत पोहोचले 31 वरती हा संघ ठाणे कल्याण ग्रामीण. दुसऱ्या बाजूला 32 आता लक्ष. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतो राजेश. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलर लेन स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. शॉट कम पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. एक रन या ठिकाणी रोखू शकत नव्हते. पहिल्या चेंडूवरती सुरुवात या एका धावेने. लक्ष 32 आहे. या पहिल्या मॅच मध्ये प्रेम एंटरटेनमेंट पनवेलने 18 धावा डिफेन्स केल्या. चांगली गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल तर आता सागर आणि देवेश या धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवेशसाठी बॅक टू दी बॉल डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये खेळलेत. लॉंग ऑनला वेग भरपूर चेंडू मध्ये अक्षय भोईर देखील वेगाने पोहोचला. उचलून फेक तोपर्यंत 2. गुड फिल्डिंग आणि तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. देवेश आणि सागर मध्ये लॉंग ऑफला होता अक्षय. तिथून आपण बघितलं अक्षयला चेंडूवरती जात असताना लॉंग ऑफवरून लॉंग ऑनचं अंतर त्याने पूर्ण केलं. 2 धावाच्या चेंडूवरती धावफलक जाऊन पोहोचले 3 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज यार तो राजेश. वापिस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. वाऱ्याशी वार्तालाप करता चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. थँक्यू शेरों का शेर नहीं. आता लाईव्ह फलंदाज देवेश ज्याने षटकार ठोकला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 8 या 9 या आकड्यावरती सध्या धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी लक्ष 32 आहे. राजेश वरती थोडं करणं दडपण असेल. ब्रेक थ्रूच्या नितांत शोधात हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून पंचांच्या डाव्या बाजूने अपील शिल्ड एक्स्ट्रा कव्हरला चिरत वेगाने हा चेंडू चालला. सेकंड बाउन्स, 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. थँक्यू. कल्याण ग्रामीण विधानसभेचे दमदार आमदार प्रमोद रतन पाटील यांचे संगीत आपण ऐकलं. धावफलक 13 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज फ्लाइट केल्या ऑन साइडला. बेजवानी दोन्ही हातांनी स्वीकारली आहे. समोर क्षेत्ररक्षक त्याच्या पिसाऱ्यामधून हा चेंडू निसटला. मिड विकेटला क्लिअर करतो अंपायरचा इशारा. हा चौकार.
थँक्यू कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा जल जिंका खेळ, परंतु कॅच ड्रॉप. वपीज इनसाइड आउट. ग्लोरियस, सच अ ग्लोरियस लुक. एक्स्ट्रा किंवा सीमारेषा पार दर्जा पाहायला मिळतो. फलंदाज देवेशचा तडाखा षटकार. थँक्यू. जिंकायचं म्हटलं की योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. वेल हुकले की हुकुमाचे एके देखील वाया जातात. अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलं देवेशला, त्याने या मॅचला कल्लाटणी दिली होती. सेमीफायनलच्या मॅच मध्ये दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं आणि बघा 4 धावा खर्च करत असताना 2 धक्के दिले होते देवेशने. या लढतीमध्ये 32 त्यांच्या समोर लक्ष. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट. प्रति हल्ला टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, जसाच तसं उत्तर. धाव फलक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 23 वरती लक्ष असताना 32 आणि आता या मॅच मध्ये 9 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असताना 12 चेंडू 9 धावा. सूर्य जवळजवळ असायला गेलाय आहे. त्या उजेडामध्ये हा सामना होणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. ठाणे कल्याण ग्रामीण यांना ही विनंती. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण, या क्रीडांगणाला वारसा आहे. या क्रीडांगणावरती काही दिवसांपूर्वी इंडियन विमेन्स टीम मधली पूनम राऊत खेळत असताना आपण बघितली आणि याच क्रीडांगणावरती 52 वर्षाची परंपरा असलेला क्रिकेटचा महोत्सव. यंदाही तुमच्या भेटीला आला. कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच होता, परंतु सर्व नियमांचं शासनाचं पालन करून मकर संक्रांत चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला 52व्या पर्वामध्ये जनमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. ऐतिहासिक वैभवशाली क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा नक्कीच पार पडत असताना आपण बघतोय. धाव फलक सध्या 23 वरती. 12 चेंडू 9 धावसंख्येचं समीकरण तयार होते. गोलंदाज शफाझाला ऑन साइडला रचनात्मक फटका बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होते मॅन्युफॅक्चरर. धावसंख्या स्थगित 23 वरती. पारितोषिक विजयासाठी कल्याण ग्रामीणला आहे ते हर्षदा म्युझिक आणि फोटो यांच्याकडून 1000 रुपये. हवेमध्ये हा चेंडू मिसटायमिंग फटका. मिड विकेटला अक्षय भोईर. चेंडू खाली. कॉल त्याने दिला. आय विल टेक कॅच, मी घेणार. फलंदाज बाद. नक्कीच व्हॅलेंटाईन वीक देखील सुरू आहे आणि संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावफलक दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना 23-9 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 10. बॉल तयार. बॅकफूट लावून ऑफ साइडला पूल करण्याचा प्रयत्न, वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. मेरिट वरती खेळणं गरजेचं. फुटवर्कचा अभाव या फटक्यासाठी जाणवला. आउटच्या ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना चेंडू मिस झालेत. फलंदाज देवेश. रन बॉल इक्वेशन. 9 चेंडू 9 धावा. ऑन साइडला हुक करतात. फाईन खेळलेत. बॅट वरती मिळत नव्हता चेंडू. गवताच्या गालीचाला गुदगुल्या करत फाईन लेग. सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. फलंदाज आपण लवकरात लवकर जा, कारण आता अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय. धावफलक आहे ते 28 वरती, माफ करा 27 वरती. गरज 5 धावसंख्येची आणि चेंडू एकंदरीत शिल्लक आहेत ते आता 8 चेंडू. गरज आहे ती 5 धावसंख्येची. मैदानाच्या आतमध्ये आला विराज आणि त्यांच्या सोबतीला येतात ते भालचंद्र पाटील.
दत्ता पाहायला मिळतात. फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळतात. डी मध्ये क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर करून एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान थोडस फंबल आणि त्याचं रूपांतर चुकी झाली. त्या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आणि हा सामना जवळ तुम्हाला पाहायला मिळेल झुकलाय तो बॅटिंग करणारा प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या बाजूने. थँक्यू डीजे सौरभ पाटील. आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सौरभ, धावफलक सध्या पाहायला मिळेल 31 या आकड्यावरती. स्कोर इज लेवल. धावांची बरोबरी झाले. प्रथमतः कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, सो तुम्हाला धावा पूर्णपणे चेस या ठिकाणी कराव्या लागतील. बॅटिंग करणारा प्रेम एंटरटेनमेंट पनवेल ठाणे कल्याण ग्रामीणच्या अगेन्स्ट 6 चेंडू 1 धावेची गरज. क्रिकेट असा खेळ नेहमीच आपण बघू शकाल सरळाप्रमाणे रंग बदलत असतो, परंतु आता या मॅच मध्ये 6 चेंडू 1 समीकरण सोपं आहे. अक्षय भोईरच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती तयार. समोर भालचंद्र पाटील यंगस्टरच्या विरुद्ध अनुभव. सिली मिड ऑफ सध्या तैनात. 6 चेंडू 1 धाव. बॉल तयार. बॅकफुट लावून कट करतात. हा चेंडू आपण बघितला डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट झाला. यस, इट इज आउट. क्रीज सोडली. मैदान देखील सोडावं लागेल. आणखी एका विकेटचं बदल. 31 वरती तिसरा धक्का प्रेम एंटरटेनमेंट या संघाला. भालचंद्र पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू 31 धावा धावफलकावरती आहेत. 1 धावेची गरज अजूनही आहे आणि अजून या ठिकाणी विश्रांती नक्कीच असेल. या 1 धावेची उत्कंठ असेल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज अजित काकडे. विनोदी व्यक्तिमत्व सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव. प्रेशर आता थोडस कोयना नक्कीच असेल ते फलंदाजावरती. 4 चेंडू 1 धाव या ठिकाणी बनवायचे आहे. 1 धावेसाठी हा संघर्ष पाहायला मिळतोय. अंधाराचं साम्राज्य आणि या अंधाराचं साम्राज्य पसरत असताना हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ संघर्ष करतायत. एका बाजूला प्रेम एंटरटेनमेंट, दुसऱ्या बाजूला ठाणे कल्याण ग्रामीण. आकोटापदा चेंडू पंच केला. हवेमध्ये खेळले. सरळा चेंडू तो आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. हा विजयी फटका चौकार आलाय अजित काकडे यांचा बॅट मधून. फोटो व्हिडिओग्राफर क्रिकेट स्पर्धा हे चषक आपल्याला पाहायला मिळाले. विजेता संघ तुमच्या समोर आहे ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स टीम. वॉल प्लेड. थँक्यू डीजे.